येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेली सुमारे 193 एकर वनजमीन ही ठाणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार जैविक उद्यान म्हणून आरक्षित आहे। त्यामुळे टीडीआर देताना फक्त 8% टीडीआर द्यावा असा नियम आहे। मात्र ठाणे महापालिकेने सुमारे 200% टीडीआर दिला आहे। विशेष म्हणजे ज्या कालावधीत येथील प्रशासकीय प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती त्याच कालावधीत ठाणे महापालिकेने जागेचा ताबा घेऊन सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केलाय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला। दरम्यान या प्रकरणात अवघ्या 4 दिवसात सुमारे 15,000 ठाणेकरांनी स्वाक्षरी अभियान राबवून न्यायालयीन खटल्यात माघार घेऊ नये असं सुचवूनही परस्पर तडजोडीचं धोरण अवलंबण्यात आल्याचंही प्रधान यांनी सांगितलं। मनोज प्रधान यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 193 एकर वनजमीन ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटीज म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे। हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलाय। तरीही आज 2,800 कोटींचा टीडीआर देण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे। या विरोधात 15,000हून अधिक ठाणेकरांनी 4 दिवसात या जमिनीच्या रक्षणासाठी स्वाक्षरी अभियान राबवले। त्याकडेही ठाणे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते। प्रधान पुढे म्हणाले की महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र खाजगी वन कायदा 1975 अंतर्गत ही जमीन संपादित करण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेला डायाभाई कंपनीला जी नोटीस पाठवण्यात आली ती चक्क सुरक्षा रक्षकाकडे वितरित करण्यात आली होती। शिवाय ही नोटीसच चुकीच्या नावानं काढण्यात आली होती। विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याला अशी नोटीस काढण्याचा अधिकार नाही अशा अधिकाऱ्याच्या सहीने ही नोटीस जारी केली होती। परिणामी मुंबई उच्च न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2024च्या 373 पानांच्या निकालात ही नोटीस अवैध घोषित केली। त्याच निकालाच्या परिच्छेद 10.6 मध्ये न्यायालयानं शासनाच्या निष्क्रियतेनंतर प्रस्थापित नागरी आणि व्यावसायिक व्यवस्थापना विस्कळीत करणं ही निष्पक्षता आणि सुशासनाच्या मूलभूत नियमांच्या विरोधात आहे अशा शब्दात ताशेरे ओढले। तत्पूर्वी म्हणजे 1979 मध्ये कंपनी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यात मोठा पत्रव्यवहार झालाय। त्यावरून कथित जमीन मालक आणि शासन दोघेही त्यावेळेला या न्यायालयीन प्रक्रियेत सक्रिय होते। तरीही हा वाद 45 वर्ष अनिर्णित राहिला होता। या 45 वर्षाच्या काळात ठाणे महापालिकेकडून त्या जमिनीवर रस्ते, बस डेपो, मेट्रो आणि ट्विन टनेल प्रकल्प उभे राहिलेत।